या महत्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला रुही 11 रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 कल्याण. चला शेवटच्या सामन्यासाठी टाळ्यांच्या गजराने सुरुवात करूया. एका बाजूला रुही 11 रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 कल्याण. प्रत्येक चौकारासाठी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच रोहनला 100 रुपयांचं पारितोषिक प्रशंसकाकडून आहे. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली आहे डिक्लेअरने. स्विच हिटचा प्रयत्न होता. अर्थातच अजून एक महत्वाची सूचना 20 मिनिटांमध्ये आपल्याला अवधी अर्थातच दिली जाते. जर आपण नाही संपवलं तर आपल्याला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. ही सूचना मात्र आयोजकांच्या मार्फत पंचांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे मात्र मनगटाचा वापर खेळाडू तिथे तैनात आहे. आणि कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तर आपण प्रेक्षकांच्या स्टँडवरती सुद्धा आपला कॅमेरा फिरवायचा आहे. अक्षर तर वेळेचा विचार केला 1:45 मिनिटाचा वेळ अवधी झालाय तरी प्रेक्षक वर्ग स्टँड मात्र पूर्ण खच्च भरलेला आपण पाहतोय. कारण त्याचं औचित्य आहे प्रशांत चषक 2024 पहिली रजनी. तर जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल कॅमेरामॅन आपण क्षणचित्र स्टँडची सुद्धा टिपायची आहेत. प्रेक्षकांना सुद्धा आपण लाईव्ह वरती दाखवायचे. दोन्ही स्टँड जे प्रेक्षकांसाठी आहेत पूर्ण खच्च भरलेले आपण पाहतोय. खच्च भरलेले क्रीडांगण समता नगरचं आणि महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रणय तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. प्रणय टू सुनील. स्विच हिटचा प्रयत्न. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. इंचच्या अर्थात डिफरन्सने मात्र सुनील विश्वकर्माला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. एंड तर बरोबर निवडला, जागा तर बरोबर निवडली परंतु एलिव्हेशन जास्त भेटलं आणि त्याच एलिव्हेशनच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय बॅक टू द डगआउट जावं लागेल. चांगला आणि मोठा झटका. राहुलला आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक राहुल साठी सुद्धा असणार आहे. एटीएम मात्र ओपन केलं जातं इथे अर्ली स्टेजेस वरती. विकेट चला थोडीशी घाई करायची आहे. वेळेचं बंधन तुमच्यावरती आहे. सिंगलने मात्र धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत 4. प्रणयचं कौतुक करावं लागेल. अजूनपर्यंत थांबून ठेवलंय. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत 4 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात. महत्वाचे 2 चेंडू. प्रणय टू रोहन चिल्ले. इथे मात्र हा खराब चेंडू आहे. इथे मात्र खराब चेंडू. रोहनने आधीच न्याहालं होतं की कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न प्रणयच्या माध्यमातून होतोय म्हणून रोहनने मात्र कुठेतरी जास्त क्रीज सोडली नाही. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला नाही. इथे मात्र फटका चांगलाय. घनश्याम शिंदे लेजंड खेळाडू म्हणून माझ्याकडे का पाहिलं जातं याचं उदाहरण आपण त्याच्या फिल्डिंगच्या माध्यमातून पाहू शकतो. मागच्या 15 ते 16 वर्षापासून अंडरम क्रिकेटची सेवा करतोय. अगदी खालच्या चेंडूला मात्र अगदी अलगदरित्या थांबवले. अनुभव मात्र त्याच्याकडे आहे. फटका चांगला परंतु तेवढं चांगलं डिफ्लेक्शन. 6 धावा धावफलकावरती आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
इथे मात्र प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद या सामन्याला आपण पाहतोय. प्रेक्षक राजाने मात्र अर्थातच डोक्यावरती घेतली ही स्पर्धा प्रशांत चषक 2024 दोन्ही स्टँड भरले आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक राजा कमेंट बॉक्स मध्ये मात्र भरभरून शुभेच्छा देताना आपल्याला स्पर्धेसाठी दिसतोय. इथे मात्र राहुल बॅक टू दी पवेलियन गॉन. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होताना आपल्याला राहुलचं दिसलं की काय. स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती जरी आपण पाहतोय. कव्हर रिजनवरती खेळायचं होतं. संपर्क काही जास्त चांगला झाला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. आकाशला आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय 6 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन मात्र आपण आनंद लोकेला पाहतोय. इथे मात्र लेग 22च्या माध्यमातून अजून एक धाव स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पहिला चेंडू थोडासा स्लोवर वन हाताला, धीम्या गतीचा हाताला, कारण त्याला माहिती आहे रोहनला मात्र जलद गतीचे चेंडू जास्त सूट करतात. त्याच्यासाठी पहिल्या चेंडूवरतीच थोडंसं गती कमी दिली, फ्लाईट जास्त दिला, त्याचाच फायदा त्याला भेटतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. घनश्यामला मात्र स्वॅप केलं जाते प्रतीक सोबत. एका सामन्यामध्ये प्रतीकने सुद्धा महत्त्वाच्या क्षणी एक चौकार लॉंगॉनला अडवला होता, थांबवला होता, परंतु व्यूहरचनेमध्ये बदल ही सुद्धा गरज असते. प्रत्येक खेळाडूच्या हिशोबाने मात्र स्ट्रॉंग झोनवरती थोडासा चांगला खेळाडू प्लेस करावा लागतो. वेगा फटका, परंतु केवळ आणि केवळ एक धावच्या माध्यमातून धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे. 8 या आकड्यावरती येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आनंदला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 2 चेंडू सटीक टप्प्यावरती टाकले आहेत. ॲक्युरेट डिलिव्हरी अजूनपर्यंत त्याने केली आहे. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑनली डिक्लेअर. कुठेतरी या षटकामध्ये एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न असणार आहे. धावफलक 9 या आकड्यावरती आहे. 9 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आनंदला आपण पाहतोय. पॅडल स्वीप, वॉट अ स्टॉप, वॉट अ स्टॉप, वॉट अ स्टॉप. जतीनला आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उडान होती है. चला जतीनसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वॉट अ स्टॉप. उडता व जतीन आपण पाहिला. महत्वपूर्ण धावा वाचवल्या आहेत. स्वतःचा आणि स्वतःच्या संघाचा कॉन्फिडन्स मात्र उंचीवरती नेऊन ठेवलाय जतीनने. इथे मात्र मिस्टॅन स्ट्रोक, एक्स्ट्रा बाउन्स. प्रतीक बाउन्स जज करणं थोडंसं कठीण होतं. मॅजिक बॉल आहे. इथे मात्र आपल्यासाठी सरप्राईज असणार आहे. मॅजिक बॉलवरती अजूनपर्यंत पाहिलं फक्त एकच घटना घडली आहे, ती म्हणजे विकेटचं पतन ऋतिकने मागच्या सामन्यामध्ये घेतला आणि -4 केले, आणि त्याच्यानंतर मोठा फटका तर आला नाही अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. तो मान मात्र आकाश पटकवेल का, मोठा फटका खेळेल का? पॅडल स्वीपचा प्रयत्न. हेनॉय तिथे आहे, केवळ सिंगल. थोडंसं लेझी रिएक्शन त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. 13 धावा धावफलकावरती आहेत, कारण सिंगल आली आहे, परंतु ती अजून +1 होणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.5च्या सरासरीने 13 धावा जॉर्ज 11 कल्याण या संघाच्या धावफलकावरती आहेत.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. घनश्यामला आपण पाहतोय. मागच्या अनेक वर्षाचा अंडरआर्म क्रिकेटचा दानगा अनुभव घनश्याम शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. 15 ते 16 वर्ष त्यापेक्षाही जास्त मात्र अंडरआर्म क्रिकेटची अतोनात सेवा करताना आपण या खेळाडूला पाहतोय. बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मात्र त्याने चांगली कामगिरी केली आहे. चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे वारंवार पाहिलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. मग गोलंदाज असो, फलंदाज असो, अनेक वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तो दिसलाय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, नोचा इशारा पंचांचा आहे. नो बॉलचा इशारा, नो +1. 1 के साथ 1 फ्री. चला पंचांचा कॉल हा फायनल कॉल आहे. पंचांचा कॉल हा फायनल कॉल आहे. पंच डिस्कस करताना आपल्याला दिसणार आहेत. प्लीज 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 पंचांना थोडंसं स्पेस द्यायचं आहे आपण. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो. चला प्लीज प्लीज सहकार्य करायचंय. पंचांनी डिसिजन ऑलरेडी दिलेला आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज आपण. चला प्लीज सहकार्य करायचंय. आपण आपल्या बॉलिंग मार्कवरती यायचंय. पंचांच्या माध्यमातून या सूचना केल्या जात आहेत. पंचांचा कॉल, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांनी चेक केलं त्यानंतर मात्र आपण पाहिलं चला सुरुवात करायची आहे प्लीज. वारंवार जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावफलकावरती आहेत. नोने मात्र सुरुवात केली आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा गेल्या आहेत. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक आपण पाहतोय. मागच्या अनेक वर्षाचा अनुभव मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा पणाला लावताना दिसणार आहे. गतीमध्ये परिवर्तन, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. फसवा चेंडू. मागचा चेंडू थोडासा आतमधल्या दिशेने आला आणि या चेंडूवरती आपण पाहिलं अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेला. प्रेझेन्स ऑफ माइंड, बॉर्डर डिलिव्हरी. घनश्याम शिंदे का मायक्रोफोन वरून मला लेजेंड ऑफ द गेम म्हटलं गेलं याचं उदाहरण त्याने या चेंडूवरती दिलंय. मागचा चेंडू थोडासा आतमधल्या दिशेने आला. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा सरळ राहिला. रेडी मात्र रोहन आतमधल्या चेंडूसाठी होता. अप्रतिम गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू. रोहन चिल्ले बॅक टू दी पवेलियन, गॉन. चला घनश्यामची गोलंदाजी आवडली असेल तर घनश्यामसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चला प्लीज सुरुवात करायची आहे. न्यू बॅटर विकास कांबळे. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही 15 या आकड्यावरती आहे. घनश्याम शिंदे काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू नो हाताला, त्याच्यानंतर थोडंसं मैदानाच्या आतमध्ये हिट आपल्याला पाहायला भेटली, परंतु घनश्याम डोक्यावरती बर्फ ठेवून जणू काही गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय की काय.
3 चेंडू रोहन चिल्ले सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. धावफलक अजूनही 15 या आकड्यावरती आहे. अजून एक चांगला चेंडू. आनंद लोकेचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ स्पेल बाय घनश्याम शिंदे. फक्त नो प्लस 1 धाव खर्च केली आहे, म्हणजेच 2 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वपूर्ण स्पेल, महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रशांत चषकामध्ये हाताळताना घनश्याम शिंदे दिसतोय. इथे मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड सिंगल वंडीच्या माध्यमातून अजून एक धाव. घनश्याम शिंदे अप्रतिम स्पेल. दोन्ही बाजूने तर चेंडू वळवतोय. आतमधला येणाऱ्या चेंडूपेक्षा जो सरळ रेषेमध्ये चेंडू राहतोय ना, तो कुठेतरी राईट हँडेड बॅटरला मात्र जास्त अडचणीमध्ये आणताना दिसतोय. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर डपाचा चेंडू. फलंदाज विकास कांबळे बॅक टू द पवेलियन. घनश्यामने मात्र या षटकामध्ये 2 गडी बाद घेतले आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा घनश्यामसाठी होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी हाताळताना मात्र घनश्याम जिंकलाय. 16 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आनंद लोके. न्यू बॅटर मिस्टर कृष्णा. अजून एक कल्याणचा सितारा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना दिसतोय. कृष्णावरती जबाबदारी असणाऱ्या दुसऱ्या बाजूला आकाश अजूनही जो मात्र कुठेतरी वन डाऊन साठी आला होता, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पॅडल स्वीप हिनॉय. चेंडू खाली आहे. 1 धाव रोखू शकत नाहीये. एका धावेने धावफलक धावून पोहोचतोय 17 या आकड्यावर. शेवटचं अंतिम षटक आनंद लोके. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. बॅट चेंज तर होतीये, परंतु त्यासोबतच थोडंसं मोठे फटके आपल्याला खेळावे लागणार आहेत. कृष्णाकडे ते कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी त्याच्यामध्ये आहे. चला सुरुवात करायची आहे प्लीज. आनंद लोके पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू घेऊन फेस करताना आपल्याला दिसणार आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, संपर्क तितका चांगला नाहीये. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. धावफलक 18 या आकड्यावरती. इथून मात्र आपल्याला 4 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागणार आहेत. कौतुक करावं लागेल रोहिल 11 रॉयल चेंबूर संघाचं. बॉलिंग अटॅकने मात्र काय गोलंदाजी केली आहे. प्रणयचं महत्वाचं षटक, त्यानंतर आनंद लोके, घनश्याम शिंदे आणि पुन्हा एकदा आनंद स्वतःचा स्पेल कंटिन्यू करताना आपल्याला दिसतोय. हा सुद्धा फटका फसतोय. प्रणय फेकी थोडीशी वाईडिश आहे. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे, कारण समोर सुद्धा जॉर्ज 11 कल्याण संघाकडे सुद्धा चांगला बॉलिंग अटॅक आहे. जितक्या कमी धाव्यांमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न कराल तितका आपल्याला सेकंड इनिंगमध्ये थोडंसं इझी होईल रन चेस करणं. कारण धावफलक आताही सुद्धा 19 आकड्यावरती आहे. 3 चेंडूवरती 1-2 मोठे फटके आले तर धावफलक 4 षटकांमध्ये कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसेल. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला धावा किती असल्या तरी त्या कमीच मानल्या जातात. इथे मात्र आतमधला चेंडू यष्टीरक्षक करतोय चुकी. 1 महत्वाची धाव अजूनही घेते. धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूवरती इथून मात्र आपल्याला आक्रमण हल्ला अटॅक करावा लागेल. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. पहिली रजनी, शेवटचा अंतिम सामना. 20 धावा धावफलकावरती आहेत.
अजून एक डॉट चेंडू आहे का? डॉट चेंडू सोबत मात्र विकेटचं सुद्धा पतन आपण पाहतोय. स्ट्राईक एंड घेतलंय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 20 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू क्रिशल आहे, महत्वाचा आहे, म्हणून आपण एक छोटंसं टीम मॉडेल सुद्धा पाहतोय. रोहन त्या मीटिंग मध्ये आहे, प्रणय त्या मीटिंग मध्ये दिसतोय, घनश्याम स्वतः कान मंत्रणा देताना दिसतो. कारण या चेंडूवरती जर बिग हिट आला तर टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. यतिराजला आपण फलंदाजी मार्गवरती पाहतोय. शेवटचा चेंडू चेक केलं जात आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. आता मात्र समीकरण असणार आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी रॉयल 11 रॉयल चेंबूर संघाला तब्बल 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकाला धावा ठोकायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र. प्रशांत चषक 2024 मधला चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे. थोड्या अंतराळानंतर आपण येऊया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. धन्यवाद. एकवीस धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला घनश्याम शिंदे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आकाशला पाहतोय. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. अजूनपर्यंत बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा शफल आपण पाहतोय. स्वतः घनश्याम येतो, कारण लो स्कोरिंग सामने आपण अनेक वेळा फसताना पाहिले आहेत. तर त्या सामन्यामध्ये लीड करताना आपल्याला या पेअरमध्ये तो दिसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आकाश याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा अक्षरशः कुठल्या आहेत. लक सुद्धा त्याच्या बाजूने राहिल्या, परंतु धावा सुद्धा त्याने कुठल्या आहेत असा फलंदाज आपण पाहतोय. आकाश दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे, दांडगा अनुभव मागच्या अनेक वर्षांचा अंडर क्रिकेटर ज्याच्याकडे आहे. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. घनश्याम शिंदेला एका बाजूला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला एक चांगला बॉलिंग अटॅक असेल. किरण शिंदेचा विचार केला. आजचा दिवस थोडासा एक्स्ट्राचा राहिला आहे, परंतु या वैयक्तिक या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. ऑलरेडी थोडासा लो स्कोर आपण दिलाय. या सामन्यामध्ये किरण शिंदेचं षटक खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेक वेळा स्वतःच्या गोलंदाजीच्या जोऱ्यावरती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच मॅन ऑफ द सिरीज म्हणून सुद्धा किरण शिंदे राहिले आहे. तसेच परफॉर्मन्स आता मात्र या पिरियडमध्ये त्याला आठवावे लागणार आहे. समोर मात्र चांगला संघ आणि केवळ 21 धावा आपण ठेवल्यात. पहिल्या षटक क्रुशल असताना जर 1-2 विकेट पहिल्या षटकामध्येच गेले तर टेबल टर्न व्हायला क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नाही. कोणतंही टोटल तिथपर्यंत छोटं नाही जिथपर्यंत त्या टोटलला आपण अचीव करत नाही. तर अर्थातच 21 धावा धावफलकावरती जरी छोट्या वाटल्या तरी काढाव्या लागणार आहेत, कंप्लीट कराव्या लागणार आहेत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती बल्ली का बल्ला येतोय. दमदार असरदार ओपनिंगचा चौकार. बल्ली मात्र अर्थातच थोड्याशा घाईमध्ये आपल्याला दिसतोय. काय अफलातून फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केली आहे. मोहित केलं त्याच्या फलंदाजीने.
अजून एक थोडासा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता. फलंदाजीच्या रीच पासून थोडासा लांब स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा तितका चांगला संपर्क नाही, परंतु एक धाव निश्चित देऊन जाणार आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. घनश्याम शिंदे मात्र कोणती पवित्रा घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण 21 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात. किरण टू घनश्याम. स्विच हिटचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट. यास एकेरी दुहेरी धावेची गरज मात्र आहे टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. रुई 11 रॉयल चेंबूर अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आता मात्र या सामन्यामध्ये आपल्याला दिसते. 3 चेंडू 6 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 21 धाव्यांची गरज. स्टेप आउट करून फक्त मिसफील्ड. ऋतिक करतोय चुकी. चुकीला माफी मात्र नाही. आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान. नो कमबॅक. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. 11ची गरज आहे. हलक्या हाताने स्टेअर केलंय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतात. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू निघून जातोय. दन 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 येतोय मात्र. प्रशांत चषकाला सलामी देणारा महत्वपूर्ण ब्रँडेड चौकार. 4 धावांनी धावफलक आपण पाहिलं. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केले. 1 धाव परिपूर्ण होतीये. इथे मात्र लेग बाईचा इशारा येतो. औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु त्या धावा आपल्याला अर्जित करणं गरजेचं आहे, कारण कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 18 धावा धावफलकावरती. 3ची गरज अजूनही. मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल का? तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र फटका चांगला. चला हार्डलक असेल जॉर्ज 11 कल्याण. चांगला खेळ आपण दर्शवला.